Good morning, all of you. In today's lecture, we will start our next problem. Start our first problem based on payback period method. First of all, read our problem carefully. Shobit Limited is considering to purchase a machine. Two machines A and B are available at the cost of rupees 1,20,000 each. Earning after tax but before depreciation are likely to be as under. सो आपल्याला दोन मशीनची इन्फो दिलेली आहे, मशीन ए अँड मशीन बी. इयर दिलेले आहेत 5 1 2 3 4 5 आणि त्याचा मशीनची कॉस्ट दिलेली आहे आणि आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इव्हॅल्युएट द टू अल्टरनेटिव्ह बाय युजिंग पेबॅक पिरियड मेथड. पेबॅक पिरियड मेथडची थेरी आपण ऑलरेडी लर्न केलेली आहे लास्ट व्हिडिओमध्ये. तर त्यामध्ये पेबॅक पिरियड म्हणजे काय सांगितलं होतं, पेबॅक पिरियडच्या अंडर आपण कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो किंवा कोणती मशिनरी कोणतं प्रपोजल आपण एक्सेप्ट करतो ज्याचा पिरियड हा लेस असेल. ओके, कमीत कमी पिरियड मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट ही कशी रिकव्हर करता येईल ह्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करून पेबॅक पिरियड काय करतो तर फाइंड आउट करतो. सो आपण आता इथे काय करणार आहोत, मशीन ए आणि मशीन बी ह्यामध्ये फेवरेबल मशीन कोणती आहे जी आपण सिलेक्ट करणार आहोत, त्यासाठी आपल्याला पेबॅक पिरियड हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. फर्स्ट ऑफ ऑल आपण मशिनरी ए चं कॅल्क्युलेशन करणार आहोत आणि त्याच्यानंतर मशिनरी बी चं कॅल्क्युलेशन करणार आहोत. सो स्टार्ट करा. स्टेटमेंट showing statement of cash flow of machine A. ओके, आधी आपण काय करणार आहोत, मशीन ए चं कॅल्क्युलेशन करणार आहोत. सो हेडिंग पुटअप करा, स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो ऑफ मशीन ए. सो कॅश फ्लो ऑफ मशीन ए दिलेला आहे, कॅश फ्लो आहे 1,20,000 आणि इयर वाईज आपण काय करणार आहोत तर त्या मशिनरीची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती पुटअप करणार आहोत. सो एक सिंपल टेबल ड्रॉ करून घ्या. सो फर्स्ट कॉलम मध्ये इयर, देन सेकंड कॉलम मध्ये 0, देन थर्ड कॉलम मध्ये इयर फर्स्ट, देन इयर 2, देन इयर 3, इयर 4 आणि इयर 5. ओके, कोणत्या इयर मध्ये आपली मशिनरी कव्हर अप होईल हे आपण काय करणार आहोत इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. देन सेकंड मध्ये क्युम्युलेटिव्ह नेट कॅश फ्लो म्हणजे जो कॅश फ्लो दिलेला आहे तो आपण इथे पुटअप करणार आहोत. क्युम्युलेटिव्ह कॅश फ्लो तो पुटअप करून घ्या. कॅश फ्लो फर्स्ट इयरचा जो आहे हा 1,20,000 म्हणजे जे टोटल अमाउंट आहे. देन सेकंड इयरचा कॅश फ्लो किती आहे बघा, इयर वाईज 1,20,000. देन 50,000 फर्स्ट इयर,
जस्ट वेट, फक्त अमाऊंट साठी थोडीशी साईज वाढवते कॉलमची आणि आपण पुटअप करून घेऊया अमाऊंट वन बाय वन. सो आपण 50,000 इयर वाईज पुटअप केलेले आहेत. सेकंड इयरची अमाऊंट किती दिसते? 40,000. देन थर्ड इयरची अमाऊंट आहे 40,000. सेकंड इयरची अमाऊंट आहे. देन थर्ड इयरची अमाऊंट आहे 30,000. देन फोर्थ इयरची अमाऊंट आहे 20,000 अँड लास्ट इयरची अमाऊंट आहे 20,000. ओके, सो ह्या अमाऊंट मी कुठून घेतल्या लक्षात आलं का? हे बघा, हे आपण जी मशिनरी ए ची व्हॅल्यू आहे 50,000 फर्स्ट इयरची व्हॅल्यू आहे. देन 40,000, 30,000, 20,000 अँड 20,000 ही आपण ऍज पर दी इयर अमाऊंट पुटअप करून घेतलेली आहे. आणि जो कॅश फ्लो दिलेला आहे 1,20,000 हा पुटअप करून घेतला. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे? ही 1,20,000 जी अमाऊंट आहे ती कोणत्या इयर मध्ये रिकव्हर होणार आहे हे आपल्याला काय करावं लागेल तर फाइंड आउट करावं लागेल. सो काय करायचंय बघा, जी कॅश फ्लो आहे यामधून 50,000 मायनस करायची. दॅट मीन्स 1,20,000 मायनस 50,000 म्हणजे जी अमाऊंट मिळेल ती आपल्याला इथे पुटअप करावी लागेल. सो ती किती येईल बघा? 70,000 मायनस 70,000 म्हणजे अजून आपली अमाऊंट जेव्हा रिकव्हर होईल तेव्हा आपल्या प्लस साइन मध्ये जेव्हा आन्सर येईल तो आपला पेबॅक पिरियड असेल. सिंपल थिंग. सो 70,000 आपण पुटअप केली अमाऊंट, 1,20,000 मधून 50,000 मायनस केली. आता काय करायचं नेक्स्ट इयरला? 70,000 मायनस 40,000 म्हणजे इथे तुमचा आन्सर किती येईल? 40,000 मायनस 70,000. सो अमाऊंट तुम्हाला मायनस मध्येच मिळेल 30,000 आणि त्याच्यानंतर मग हे 30,000 मायनस 30,000 अमाऊंट केल्यानंतर मिळेल तुम्हाला 0. ओके, देन 20,000 मायनस 0 20,000 आणि ह्या पुढच्या काय आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. लास्ट इयर फक्त आपण काय करतो इथे जस्ट प्लस करून 40 जो आपल्याला प्रॉफिट असणार आहे तो आपण टाकू शकतो. सो जी आपली अमाऊंट रिकव्हर होणार आहे ती कोणत्या इयरला रिकव्हर होणार आहे तर थर्ड इयरला रिकव्हर होईल. सो त्याला मी हायलाइट करून घेते. म्हणजे जिथे तुमची अमाऊंट पॉझिटिव्ह येईल तो तुमचा पेबॅक पिरियड असणार आहे. म्हणजे मशिनरी ए चा पेबॅक पिरियड किती असणार आहे? 3 वर्षामध्ये तुमची मशिनरीची व्हॅल्यू काय होणार आहे? रिकव्हर होणार आहे. दॅट मीन्स 1,20,000 जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा ते रिकव्हर होण्यासाठी किती पिरियड आपल्याला वेट करावं लागेल तर 3 इयर असेल. सो मशिनरी ए चा पेबॅक पिरियड किती असणार आहे? मग 3 इयर. ओके, सो मशिनरी ए चा पेबॅक पिरियड असेल. ओके, सिंपल. तर सेम आपल्याला काय करायचं आहे त्याचा आणखी एक फॉर्म्युला दिला जातो. पेबॅक पिरियड फॉल आफ्टर इयर ऍड पेबॅक पिरियड फॉर जो काही पिरियड आहे तो ऍड करावा लागतो. पण एक सिंपल थिंग तुम्ही काय करा या मेथडने सॉल्व्ह करा. फक्त आपल्याला पेबॅक पिरियड फाइंड आउट करायचा आहे म्हणजेच इयर कोणता आहे इथे कॅल्क्युलेट करावा लागेल. त्याच्यानंतर आपण मशिनरी बी चं कॅल्क्युलेशन करू.
सेम मेथडने आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. इयर, देन इयर जे आहेत 0, देन 1, देन 2, देन 3, then 4 and 5. Okay, and cash flow. कॅश फ्लो दोन्ही मशिनरीचा कॅश फ्लो हा 1,20,000च होता. सो जी पहिली कॅश फ्लो आहे ती मेन्शन करून घ्या, अमाऊंट 1,20,000. ओके, आणि जो पिरियड वाईज तुम्हाला कॅश फ्लो दिलेला आहे तो आपण काय करणार आहोत, मायनस करत जाणार आहोत. सो आधी पुटअप करा. 20,000 आहे फर्स्ट इयरचा. सेकंड इयरचा कॅश फ्लो जी अमाऊंट आहे 30,000. देन थर्ड इयरचा कॅश फ्लो किती आहे 50,000. देन नेक्स्ट इयरचा कॅश फ्लो किती आहे 40,000. अँड लास्ट इयरचा कॅश फ्लो किती दिसतो आहे 40,000. ओके, सो मशिनरी बी ॲज पर दी प्रॉब्लेम आपण अमाऊंट काय केलेली आहे 20,000, 30,000, 50,000, 40,000 अँड 40,000 ही जी अमाऊंट आहे ती आपण काय केलेली आहे तर इयर वाईज पुटअप करून घेतली. ओके, सो आपण काय करणार आहोत आता, आपली 1,20,000 अमाऊंट आहे ही कधी रिकवर होणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर इथे फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट इयरला आपण काय केले 20,000 रिकवर झाले, म्हणजे अजून आपल्याला 1,20,000 कधीपर्यंत रिकवर होत आहे ते चेक करायचं आहे. सो फर्स्ट इयरला 20,000 मायनस 1,20,000 म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे अमाऊंट मायनस मध्ये 1,00,000 मिळेल. ओके, देन सेकंड इयर मध्ये काय आहे 30,000 रिकवर झालेली आहे. दॅट मीन्स 30,000 मायनस 1,00,000. सो आन्सर येईल तुमच्या मायनस मध्ये 70,000. ओके, देन थर्ड इयरला 50,000 रिकवर झालेली आहे. सो 50,000 मायनस 70,000. लास्ट इयरचं काय करतो आपण मायनस करून घेतो. सो मायनस 20,000 आन्सर येईल. 0 जेव्हा येईल किंवा मिनिमम तेव्हा आपण काय करणार आहोत रिकवर करणार आहोत. देन 40,000 मायनस 20,000. मायनस 20,000 म्हणजे आन्सर आलं तुमचं प्लस मध्ये. जेव्हा लक्षात ठेवा प्लस मध्ये जेव्हा आन्सर येईल तो इयर तुमचा पेबॅक पिरियड असेल, म्हणजे किती असे येईल मग इथे 20,000. ओके, आणि लास्ट मग आपण प्लस करतो 20 प्लस 40 प्लस 20 लास्ट येईल 60 जो तुमचा असणार आहे प्रॉफिट. पण आपल्याला इथे काय करायचं आहे तर कोणत्या इयरला तुमची अमाऊंट रिकवर होणार आहे हे चेक करायचं आहे. जस्ट होप सो तुम्हाला पॉइंट लक्षात आला असेल की आपल्याला इथे आपण काय केलेलं आहे तर पेबॅक पिरियड कधी मिळणार आहे मशिनरी बीचा इयर 4th मध्ये तुमची अमाऊंट ही टोटल रिकवर होणार आहे. सो मशिनरी बी payback period is equal to 4th.
जर तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकताय. सिंपल थिंग मी तुम्हाला रिपीट करते. पेबॅक पिरियड मध्ये आपल्याला फारसं डिटेल नाही जायचंय. तर आपण फक्त अमाऊंट आपली कधी रिकव्हर होणार आहे तेवढ्याच पिरियड आपल्याला फाइंड आउट करावा लागतो पेबॅक पिरियड मध्ये. प्रॉफिटेबिलिटी आपण इथे फाइंड आउट नाही करत. सो पहिली मशिनरी ए मध्ये तुमची अमाऊंट कधी रिकव्हर होणार आहे तर तिसऱ्या वर्षी अमाऊंट रिकव्हर होणार आहे, म्हणजे तुमचा पेबॅक पिरियड आला 3 इयर. आणि मशिनरी बी मध्ये तुमची अमाऊंट रिकव्हर कधी होणार आहे तर चौथ्या इयरला, म्हणजे त्याचा आन्सर 3.5 येईल, कारण इथे आपण डायरेक्ट 0 नाही येते. सो 3.5 म्हणजेच काय असणार आहे तुमचा पिरियड 4 येईल. सो आता ह्या सिच्युएशन मध्ये आपण कोणत्या मशिनरीला जास्त प्रेफरन्स देऊ तर मशिनरी ए मध्ये, कारण मशिनरी ए मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत तेव्हा कमीत कमी पिरियड मध्ये आपली अमाऊंट जी आहे ती इझिली किंवा फास्ट रिकव्हर होणार आहे ऍज कम्पेअर टू बी मशिनरी पेक्षा. ओके, सो एक नोट मेन्शन करू शकताय तुम्ही, हियर वी चूज मशिनरी ए फॉर अ इन्व्हेस्टमेंट पर्पज, राईट. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. होप सो तुम्हाला एक आजचा सिंपल प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. थँक्यू.